हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आजचा आपला टॉपिक आहे करेक्शन. तर काही आपल्या स्टुडंट्सना थोडासा डाऊट होता की करेक्शनवरती जरा एक डिटेल व्हिडिओ त्यांना हवी होती. त्यासाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत आपण आज. सो आता मी रेन इंडस्ट्रीजचा चार्ट ओपन केलेला आहे. ह्या चार्टमध्ये मंथलीचा चार्ट आहे. ह्या चार्टमध्ये आपण पाहू शकतो आपल्याला दोन्ही टाईपचे करेक्शन आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहेत. तर आपण बघू शकतो मेनली करेक्शन म्हणजे काय असतं. तर एखादी मोठी अपमूव झाल्यानंतर स्टॉक कंटिन्युअस अपवर्ड्स राहू शकत नाही, अपट्रेंडमध्ये राहू शकत नाही. थोडंसं त्याला होल्ड हवा त्याच्यासाठी हॉल्ट घेण्यासाठी स्टॉक दोन प्रकारचे करेक्शन घेतो. एक असतं आपलं प्राईज वाईज करेक्शन, एक असतं टाईम वाईज करेक्शन. प्राईज वाईज करेक्शन म्हणजे काय, बेसिकली ही प्राईस करेक्ट होते. आता इथे आपण बघू शकतो, तर सुरुवातीला एक अपमूव जी दिलेली आहे, ही जी अपमूव दिलेली आहे याच्यानंतर प्राईजने करेक्शनसुद्धा दिलेलं आहे. तो जेवढी अपमूव दिली त्याच्या जवळपास 75% त्याने करेक्शन दिलेलं आहे. सो ह्या करेक्शननंतर जी मूव येते ती मूव एवढी जास्त ताकद नसते. तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हळूहळू कॅन्डल छोट्या छोट्या कॅन्डल्सने मूववरती अप ट्रेंडमध्ये गेली. सो आता आपण दुसरा सिनारिओ बघूया की इथे एक अपमूव आहे. ह्या अपमूव नंतर प्राईस एकाच ठिकाणी किती वेळ होल्डमध्ये आहे, किती वेळ एकाच ठिकाणी. आपण जर हे पाहिलं तर आपण बघू शकतो की प्राईस ही ऑगस्ट 2021पासून ते आता 2024पर्यंत एकाच रेंजमध्ये आपली चाललेली आहे. सो हे प्राईस करेक्ट होत नाही आहे. आता हा टाईम वाईज करेक्शनचा मोड आहे. टाईम वाईज करेक्ट होते. आपण अजून एक उदाहरण बघूया, चंबल फर्टिलायझर. यस. सो आपण इथे पाहू शकतो, इथे आपण पाहू शकतो की एक चांगली अपमूव, एक किती पर्सेंटची अपमूव आहे ही, जवळपास 87% 90%ची अपमूव. ही अपमूव झाल्यानंतर आपण पाहू शकता की प्राईस एका रेंजमध्ये एकाच ठिकाणी फिरते आपली. थोडा मोठा करतो चार्टमध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल. तर एकाच ठिकाणी ती प्राईस हे होते, थांबलेली आहे एकाच रेंजमध्ये. कधीपासून थांबलेली आहे, जून जून 2024पासून ते डिसेंबर, म्हणजे ऑलमोस्ट 6 महिने. हा विकलीचा चार्ट आहे. 6 महिने एकाच ठिकाणी होल्ड करते प्राईज. प्राईजला जर खाली यायचं असतं तर लगेच खाली आली असती ना, पण होल्ड का करते, होल्ड करते म्हणजे ते तिकडे ॲक्युम्युलेशन करते. आणि ॲक्युम्युलेशन नंतर जेव्हा त्याच्याकडनं जी मूव येते ती मूव फार एकदम बॉम्बास्टिंग मूव येते त्याच्यामध्ये. पण जेव्हा प्राईज वाईज करेक्शन जेव्हा होतं तेव्हा तेवढी जास्त म्हणजे पॉवरफुल मूव त्यावेळेला येत नाही तेवढी, कारण की लोकांचा एक ट्रस्ट त्या स्टॉकमधला कमी झालेला असतो. कारण की लोकांनी 100%चा प्रॉफिट बघितला असतो आणि आता परत 20%वरती आलेले असतात. त्याच्यामुळे त्यांचा ट्रस्ट त्याच्यामधला खराब होतो, त्या स्टॉकमधला, पर्टिक्युलर स्टॉकमधला. सो ती मूव तेवढी फास्ट येत नाही जेवढी टाईम वाईज करेक्शनमध्ये येते. पण टाईम वाईज करेक्शनमध्ये स्टॉक तुमचा पेशन्सला तो भरपूर टेस्ट करतो. की आपण कंटाळतो अक्षरशः की किती दिवस झाले, किती आठवडे झाले, किती वर्ष झालं एकाच ठिकाणी स्टॉक, एकाच रेंजमध्ये स्टॉक फिरतो आहे, साईडवेज आहे स्टॉक. मग त्यातनं तो रेंजमधून बाहेर कधी निघणार. मग ह्या गोष्टीमुळे आपण त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेट होऊन जातो की नाही बाबा आता कंटाळा आला त्यातनं निघून. आणि ज्या वेळेला आपण त्यातनं निघतो त्याच वेळेला तो स्टॉक रॉकेट होतो. किती वेळाने याचा अनुभव घेतलेला आहे की ज्या वेळेला आपण एखादा रेंज बाउंड स्टॉकमधून निघतो त्याच्यानंतर तो स्टॉक रॉकेट झालेला आहे. आपण अजून एक उदाहरण बघू शकतो. आपण कालचंच बोरो रिन्युएबल. येस. तर बोरो रिन्युएबल आपण बघू शकतो की स्टॉक हा रेंज बाउंड आहे. एक चांगली अपमूव दिल्यानंतर स्टॉक एकाच रेंजमध्ये हा ऑलमोस्ट 2021-22पासून तो आतापर्यंत 2025 आता सुरू होईल आपला, तिथपर्यंत तो एकाच रेंजमध्ये
पोटेन्शियल आहे, ज्याने ही इतकी मोठी अपमूव दिलेली आहे, त्याच्यामध्ये तो पोटेन्शियल आहे की ह्याला अजून वरती जायचं आहे. पण आता तो होल्ड करतोय, रेस्ट करतोय, तो ॲक्युम्युलेशन करतो. कारण की एकटा इन्व्हेस्टर किंवा स्मार्ट मनी स्टॉकला वरती घेऊन जाऊन त्यांना काहीही फायदा नसतो त्याच्यामध्ये. त्यांना रिटेलरची जोड लागते. नुसतं मी एकटाच बाय करून 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 प्राईस वाढवत जातोय, मला काय त्याच्यामध्ये फायदा आहे? जेव्हा रिटेलर त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतील, रिटेलर जेव्हा त्याच्यामध्ये येतील, त्यावेळेला मला त्याच्यातनं फायदा होणार. सो आपण बघू शकतो की टाईम वाईज करेक्शनमध्ये बेसिकली एक पॅटर्न तयार केला जातो की काहीतरी रिटेलर्स येण्यासाठी. आता वन वे शार्प रॅलीने स्टॉक एवढा वरती नेलेला आहे, पण त्याच्यानंतर रिटेलर्सला ट्रेड करण्यासाठी काहीतरी पॅटर्न पाहिजे, एखादी ट्रेंड लाईन पाहिजे, सपोर्ट रेजिस्टन्स पाहिजे, गॅप, मूव्हिंग ॲव्हरेजचा सपोर्ट. म्हणजे एवढ्या क्रायटेरियामध्ये रिटेल ट्रेडर त्याच्यामध्ये एंटर होत असतात स्टॉकमध्ये. सो जेव्हा ह्यातनं ब्रेकआउट जेव्हा होतो तेव्हा सगळे एकदम टी व्ही, मीडिया, न्यूजपासून सगळ्या ठिकाणी बोंबाबोंब असते की अरे बोरो रिन्युएबलने आज ब्रेकआउट दिलेला आहे, आता हा स्काय इज द लिमिट. सो त्याच्यासाठी स्टॉक होल्ड करतो. आणि आपण बेसिकली मोस्टली आपण त्या स्टॉकमध्ये जाणं प्रेफर करतो की ज्या स्टॉकमध्ये एक टाईम वाईज करेक्शन झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण आपली एंट्री कुठे करायची, एकदम एक्झॅक्ट एंट्री कुठे करायची, याचा आपण स्टडी करतो त्याच्यामध्ये. सो मला असं वाटतं की तुम्हाला हा कॉन्सेप्ट कळला असेल की टाईम वाईज करेक्शन आणि प्राईज वाईज करेक्शन. सो जरी कोणी काही डाऊट्स असतील तुमच्या मनामध्ये करेक्शनबद्दल, तर सो तुम्ही कमेंट्स करू शकता. ओके, बाय बाय.